महिन्याचा उत्तरार्ध आता सुरू झालेला आहे. काही दिवसांसाठीच अधिक महिना आहे. अधिक महिन्यामध्ये आपल्याला जेवढी जमेल तेवढी सेवा आपण केली. पण तुम्ही बाळकृष्णाला तुळशीचं अर्चन केलं का? विष्णू याग आपण जेव्हा करतो, जेव्हा आपण गुरुजींकडनं तुळशी म्हणजे गुरुजींकडनं आपण जेव्हा विष्णू याग करत असतो ना, तेव्हा ते तुळशीचं अर्चन पण करतात. काही लोकांनी फक्त विष्णू याग केला. ह्या 4-5 दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्हाला जर वेळ असेल तर बाळकृष्णाच्या मूर्तीवर तुळशीचं अर्चन कसं करावं तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात आधी अधिक महिन्यामध्ये सगळ्यांनी हवी तेवढी सेवा केली. जेवढी जमेल संसारिक अडचणी, जबाबदाऱ्या हे सगळं सांभाळून आपण भगवान विष्णूंची जास्तीत जास्त सेवा केली. मग कोणी विष्णू सहस्त्रनामाचं पठण केलं, तर कोणी जे काही व्यंकटेश स्तोत्रम आहे त्याचं पठण केलं, तर कोणी संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं पठण केलं. शेवटचे 5 दिवस प्रचंड महत्वाचे आहे. 11 तारखेपासून म्हणजे 11, 12, 13, 14, 15. आता त्याच्या आधी पण तुम्ही सेवा करू शकता. जर तुम्हाला शक्य असेल तर एकादशीच्या दिवशी तुम्ही तुळशीचं अर्चन करू शकता. नाही शक्य होत तर तुम्ही कधी पण, अगदी आज, उद्या, परवा तुम्हाला जसं जमेल, फक्त संपूर्ण अधिक महिना संपण्याच्या आज तुळशीचं अर्चन करावं. तुळशीचं अर्चन म्हणजेच काय? भगवान श्री हरी विष्णूंची 1000 नावं घेऊन आपल्याला त्यांना तुळशीपत्र अर्पण करायची असते. आता त्यांना तुळशीपत्र अर्पण करायची असते. आता 1000 नावं घ्यायचं म्हणजे आपल्याला 1000 तुळशीपत्र लागतील. मांडणी थोडक्यात सांगते. आपल्या घरात जर सत्यनारायणाचा फोटो असेल, एक चौरंग घ्या. सत्यनारायणाचा फोटो असेल तर तो ठेवा. समोर तांब्याचा कलश घ्या. ज्या पद्धतीने आपण याची मांडणी करतो बघा, सत्यनारायणाची मांडणी करतो आपण, तसंच एक तांब्या घ्यायचा. त्याच्यावरती तांदूळ ठेवायचे. तांदळावर आपण बाळकृष्णाची मूर्ती ठेवू शकतो. समोर गणपती बाप्पांची मूर्ती तुम्हाला ठेवायची आहे. एवढं तुम्हाला करायचंय. सोबत माता लक्ष्मीची पण मूर्ती असावी. म्हणजेच काय, भगवान विष्णू सोबत माता लक्ष्मीची पण मूर्ती, जे दोघांची पण सेवा होईल. आता तरी आम्हाला मांडणी नाही करायची, आम्ही अशी सेवा केली तर चालेल का? तरी सुद्धा मी तुम्हाला ओरली सांगते, थोडक्यात मांडणी सांगते कशी करायची. सत्यनारायणाची मांडणी कशी करतो माहिती ना आपण, की खाली गव्हाची रास घ्यायची. त्याच्यावर तांब्याचा कलशाला 5 दिशेने आपल्याला लाल रेषा ओढून घ्यायची आहे. कलशामध्ये पाणी घ्यावं. त्याच्यामध्ये 1 रुपया आणि सुपारी टाकायची. हळद, कुंकू, अक्षता, फुल अर्पण करायचं. त्याच्यावर एक डिश ठेवायची. डिशवर तांदूळ ठेवायचे. तांदळावर बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची. सत्यनारायणासारखी मांडणी आहे. ज्यांचं सत्यनारायण चालू आहे त्यांनी त्याच्यातच केलं तरी चालेल. आता सगळ्यात आधी असतो गणपती बाप्पांचा माळ. गणपती बाप्पांच्या मूर्तीवर तुम्ही अभिषेक करू शकता किंवा देवघरातील गणपती बाप्पांची मूर्ती काढायची. ओम गणपती नमः किंवा एक वेळा गणपती अथर्व शीर्षांचं पठण करून अभिषेक करू शकता. हे झालं. त्याच्यानंतर येतं बाळकृष्णाची मूर्ती. बाळकृष्णाची मूर्ती पण तामणात ठेवायची. अभिषेक करावा. काही आम्ही रोज अभिषेक करायचो. ज्यांनी रोजच्या रोज अभिषेक केला ना, मग त्यांना काही मांडणी करायची गरज नाही. त्यांनी फक्त तुळशीचं अर्चन करावं. पण सगळ्यांना सगळं जमलं किंवा सगळ्यांनी सगळं केलं असं नाही आहे. ज्यांना अभिषेक नाही झाला आहे त्यांनी दुसऱ्याकडे छानपैकी मांडणी करायला खूप छान वाटतं. मांडणी केल्यावर बघायला, सेवा करायला पण छान वाटतं. तर तुम्ही त्या पद्धतीची मांडणी करू शकता. गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक झाल्यावर त्यांना गंध, फुल, अक्षता, धूप, दीप ओवाळायचं. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा. गणपती बाप्पांची पूजा करायची. आदिमाठ हा गणपती बाप्पांचा असतो. त्याच्यानंतर बाळकृष्णाची मूर्ती घ्यायची, ती तामणात ठेवायची. बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक करावा. 16 वेळा तुम्ही पुरुष सूक्त म्हणू शकता. एवढी सुंदर सेवा घडते आहे. नाही होत तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा मंत्र जप करून तुम्हाला बाळकृष्णाच्या मूर्तीवर जलाभिषेक करायचा आहे. ते पाणी जे आहे ते तुम्ही कुठल्याही झाडाला टाकू शकता. मग मूर्ती स्वच्छ झाल्यावर तामणातून काढायचं. म्हणजे 1 वेळा तुम्ही पुरुष सूक्त म्हणा आणि 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा मंत्र जप करा. ते करून झाल्यावर ती जी मूर्ती आहे ती तुम्हाला जागेवर ठेवायची आहे. जागेवर म्हणजे कुठे? जेव्हा आपण डिश घेतली आहे त्याच्यावर तांदळाची रास ठेवली आहे, त्या कलशावर ती डिश आपण ठेवतो सत्यनारायणासारखं. ते करून झाल्यावर विष्णूंची सेवा केली. लक्ष्मीला म्हणजे लक्ष्मीची पण सेवा करायची आहे. घरात जर तुमच्या घरात लक्ष्मीची मूर्ती असेल, चांदीची असेल, तांब्याची असेल, चांदीची असेल किंवा पितळाची असेल, तर लक्ष्मीच्या मूर्तीवर पण तुम्ही श्री सुक्तमचं पठण करून 1 वेळा श्री सुक्तमचं पठण करा आणि ओम श्री महालक्ष्मी नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा मंत्र जप करून तुम्हाला माता लक्ष्मीची पण पूजा करायची आहे. हे सगळं करून झालं. आता येतं ते भगवान श्री हरी विष्णूंना तुळशीचं अर्चन. विष्णू सहस्रनामावली ज्यांच्याकडे व्यंकटेश नाही, ज्यांच्याकडे
विष्णू सहस्त्रनामाचं पुस्तक आहे, त्याच्या पाठीमागेच विष्णू सहस्त्रनामावली आहे. नाहीतर गुगलवरनं PDF डाउनलोड करा. अगेन विष्णू सहस्त्रनामावलीमध्ये काही नाम, खरं तर सगळेच नाव बऱ्यापैकी मोठे आहेत. मग अशा वेळेस काय करायचं, काही नाही, युट्यूबला लावून द्यायचं आणि एक एक झालं की आता म्हणजे ओम श्री विष्णवे नमहा, नमो नमहा असं म्हणायचं. नमो नमहा म्हणताना एक तुळशीचं पान घ्यायचं, भगवान श्री हरी विष्णूंना अर्पण करायचं. 1000 तुळशी पानं तुम्हाला भेटले तर सोन्याहून पिवळं, नाहीतर एवढी जरी तुळशी भेटली मग थोडी तुळस तुम्ही कट करा, एक एक पान ठेवा. आता समजा 50 नावं झाले आणि आपल्याकडची तुळस संपली, मग शेवटचं जर असेल तर मंजुळा पण अर्पण करायची बरं का. मंजुळा सहित तुम्हाला तुळशी अर्पण करायचे. शेवटचं जे पान उरेल किंवा थोडीशी तुळस उरेल तर बाकीचे नावं घेत ते तुम्हाला एकच म्हणजे उरलेली जी काही एक तुळशी पत्र असणार आहे तर बाकीचे नावं घेत अर्पण करायचं. म्हणजे काय, ओम विष्णवे नमहा असं घेतलं का मग परत ती तुळशी पत्र काढायची. म्हणजे भगवान श्रीहरी विष्णूंना ते तुळशी पत्र अर्पण केल्यासारखं होतं. 1000 केलं तर सोन्याहून पिवळं नाही होत. जेवढं 100 जरी तुम्हाला तुळशीचे पानं भेटले आणि त्याचं अर्पण केलं म्हणजे 99 वेळा 99 नावं घ्यायचे, 100व्या वेळी एक नावं घ्यायचं, परत अर्पण करायचं. मग 101 वेळा जेव्हा नाव घेईल परत त्याच्यातलंच जे काही तुळशी पत्र आहे ते घ्यायचं, परत ते अर्पण करायचं. म्हणजे अर्पण नमो नमहा परत काढायचं, नमो नमहा एक नाव घेतल्यावर आपण नमो नमहा म्हणताना अर्पण करायचं, नमो नमहा म्हणताना परत अर्पण करायचं, परत काढायचं, परत अर्पण करायचं, परत काढायचं. ह्या पद्धतीने तुम्ही करू शकता. तुळशीचं अर्चन बघा, विष्णू सहस्त्रनाम म्हणा आपण म्हणतोच आहे किंवा ऐकतोच आहे, पण युट्यूबला लावून द्या शांततेत. तुम्हाला जसं एखादं वाक्य चुकलं, एखादा शब्द चुकला तर देव काहीही शिक्षा करत नाही. तसंच घ्यायचं, नमो नमहा नमो नमहा असं म्हणत जेवढं तुम्हाला वाचता येईल तेवढं म्हणायचं. बाकीचं तुम्ही युट्यूबला लावूनही श्रवण करता अर्पण करू शकता. हे झाल्यावर दुसऱ्या दिवशी पूजा मांडणी उचलायची. आता प्रश्न पडतो 1000 तुळशीचं काय करायचं. तर अर्थात त्याच्यातली एक तुळस घ्यावी आणि आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची. आता काही लोक काय करतात, मी काय करते सांगते. एक तुळशीचं पान घेते, भलं मोठं छान मंजुळा सहित एवढं तुळशीचं देठा सहित असतं, 1000 वेळा तेच अर्पण करते, तेच तुळशीचं पान घेते आणि मध्ये ठेवते. आता हे का करते खरं सांगू का मी तुम्हाला. आपण एवढं तुळशीला अर्चन करतो, म्हणजे एवढी तुळशीचं अर्चन करतो ना, तर ते निर्माल्यात टाकायची इच्छा नाही होत. पण आता यंदा मी जेव्हा करणार आहे तेव्हा नक्कीच 1000 तुळशीचे पानं घेणार आहे. जेवढे मिळेल तेवढे सांगता नाही येत, पण मग बाकीचे आहे ते तुम्ही निर्माल्यात टाकून देऊ शकता. निर्माल्यात देवाचं निर्माल्य वेगळं असतं, फुलं पानं यांचं जे निर्माल्य आहे ते तुम्ही निर्माल्यात टाकून देऊ शकता. आणि त्याच्यातली एक तुळशीचं पान उचलायचं आणि आपल्या तिजोरीत ठेवायचं. याने तुम्ही श्रीमंत होणार असं मला अजिबात म्हणायचं नाही, खूप तुम्हाला गडगंज पैसा मिळेल असं अजिबात म्हणायचं नाही. पण ते तुळशीचं पान आहे, एवढी सुंदर सेवा आपल्याकडनं घडते, ती आपल्या तिजोरीत ठेवलं तर छान वाटतं आणि ही सेवा करून खूप प्रसन्न वाटतं. तुमची इच्छा असेल तर तुम्ही गुरुजींकडनं सुद्धा ह्या सगळ्या सेवा करू शकता. पण नाही आहे गुरुजी किंवा आपल्याला पण आपण तेवढं त्यांना पैसे देऊ शकत नाही. कारण तुळशीचं अर्चन करायचं म्हटलं तरी काही गुरुजी किती पैसे घेतात ते प्रत्येकाच्या गावावर आहे. तुम्ही घरातल्या घरात करू शकता. छानपैकी गोडाचा नैवेद्य अर्पण करावा. नक्कीच तुम्ही शिऱ्याचा नैवेद्य बाळकृष्णाला अर्पण करू शकता. सुंदर अशी सेवा तुमच्याकडनं घडेल. दुसऱ्या दिवशी सगळं उचलायचं, आपण जागेवर ठेवून द्यायचं. गहू आहे ते धान्यात टाकायचे, तांदूळ आहे ते धान्यात टाकायचे आणि बाकीचं सगळं सामान आहे ते निर्माल्यात टाकून देऊ शकता. जे पाणी आहे ते तुम्हाला तुळशीला सोडून कुठल्याही झाडाला अर्पण करायचं आहे. या पद्धतीने तुम्हाला सेवा करायची आहे. खूप सुंदर तुळशीचं अर्चन. तुम्ही ही सेवा करा. काही शब्द अवघड आहे, तुम्हाला जरी अवघड वाटले तरी तुम्ही ही सेवा केली तर मनाला समाधान आनंद मिळेल. ताई आम्हाला मांडणी नाही करायची ग, मग तुम्ही तुमच्या देवघरात गणपती बाप्पांची बाळकृष्णाची मूर्ती असेल, आता ज्यांच्या घरात भगवान विष्णूंची मूर्ती आहे त्यांनी विष्णूंनाही अर्पण करू शकता. मग काय करायचं, भगवान विष्णूंच्या मूर्तीवर सेम अभिषेक करायचा आणि तुम्ही त्यांना अर्पण करू शकता. फोटो आहे, फोटोला पण अर्पण करू शकता, पण मग बाळकृष्णांच्या मूर्तीवर विधिवत अभिषेक करा. एक तर रोज काही आपल्याकडनं एवढ्या छान सेवा घडत नाही. नक्कीच आता वेळ आलेली आहे किंवा थोडे दिवस राहिले आहेत तर नक्कीच या सेवेचा फायदा घ्या आणि ही सेवा तुम्ही एकादशीला सुद्धा करू शकता. तुळशीचं अर्चन खूप सुंदर सेवा आहे आणि एकादशीचा खूप महत्वाचा दिवस आहे. याच्यात काय करायचं, कसं करायचं त्या संदर्भातली नक्कीच माहिती येईल. आजच्यासाठी फक्त इतकंच. झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एक व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी.